जय श्रीराम। आता आम्ही चाललोय सगळेजण, म्हणजे आता मी 3 जणच होत आता, पण देवदर्शनाला चाललोय. देहू, आळंदी, जेजुरी असं करत करत जाणार आहोत. आणि सगळे घरचे जे आहेत ते देहूला पोहोचणार आहेत. आम्ही इथून देहूला जातोय आणि मग तिथून सगळ्यांबरोबर निघणार आहोत. नाही होतं? आणि आज आहे बाबा आणि आईची मॅरेज अॅनिव्हर्सरी. आणि आज सगळ्यात मोठा दिवस आहे भारतासाठी. म्हणजे आज एवढ्या 500-550 वर्षानंतर श्रीराम स्वतःला मंदिरात जाणार आहे, स्वतःच्या घरात मिळणार आहे. सो सगळीकडे हॅपीच वातावरण आहे ना. हॅपी हॅपी. चला पूर्ण भिंतच देवीने राममय केली. आम्ही सगळेजण भेटलो आता. पालखी आम्ही सगळे एकत्र भेटलोय आणि तुमचा प्रवास सुरू होणार. एक पायावर बसतो तो माझा काही व्यवस्थित राहतो. गणपती बाप्पा जय श्रीराम. महादेव. काय पप्या, काय आहे सांगतोस का? काय नाही सांगत. गाथा मंदिर आहे. या मंदिराला गाथा मंदिर म्हणतात कारण तुकाराम महाराजांचे अभंग संगमरवरी दगडावर कोरून या मंदिराला आतून सजवण्यात आला आहे. गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलो देहूमध्ये तुकारामांच्या मेन मंदिरामध्ये, जिथं स्वतः तुकाराम महाराजांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराची स्थापना केली. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ह्या स्वयंभू प्रकट झालेल्या होत्या आणि याच ठिकाणी तुकाराम महाराजांना घ्यायला गरुड विमान आलेलं होतं. आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे. आधीपेक्षा हे मंदिर आता खूपच छान व्यवस्थित सजवलं गेलं आहे. छान भिंती बांधल्या गेलेल्या आहेत. आधी एकदम छोटं मंदिर होतं, पण आता खूप छान झालेलं आहे मंदिर हे. दर्शन घेऊन आम्हाला खूपच छान वाटलं, कारण एवढी छान त्यांनी व्यवस्था केली होती आणि एकदम स्वच्छ होतं मंदिर. कुठेही कचरा वगैरे नव्हता, एकदम क्लीन होतं आणि लहान मुलांना पण खूप आवडलं. पृथ्वीला पण मंदिर खूप आवडलं. आळंदीपेक्षा देहूचं मंदिर हे खूप स्वच्छ, नीटनेटकं आणि सुंदर आहे. आळंदी तर मोठं आपलं देवस्थान आहे, पण तसं बघायला गेलं तर तिथे व्यवस्था ही उत्तम नाही आहे. खूपच लोक कचरा करतात आणि तिथली मॅनेजमेंटसुद्धा काहीच चांगली व्यवस्था करत नाही. त्यामुळे मला देहूचं मंदिर जास्त आवडलं आळंदीच्या मंदिरापेक्षा. पण आपणच आपल्या मंदिरांची काळजी घ्यायला हवी. आपणच स्वच्छता ठेवायला हवी. जिथे आपण जातो तिथं जे आपल्याला वाहतो किंवा आपल्याबरोबरच्या बॉटल्स असतात त्या कचऱ्यापेटीत टाकायला हव्यात. कारण आपली मंदिरं आहे ती. हे बघा किती सुंदर मस्त असं कोरीव काम या भिंतीवरती केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही पोचलो ते तुकाराम महाराजांच्या घरी, म्हणजे त्यांचा जन्म झाला, त्यांचा वाडा आहे. तिथं अवशेष त्याचे अजूनसुद्धा आहेत की ज्या वाड्यामध्ये ते राहायचे. थोडाच अवशेष आहे, पूर्ण अवशेष नाही आहे, पण इथे त्यांच्या पूर्ण खानदानाची अशी लिस्ट पण लिहिलेली आहे की कोण कोण आहे, कोण कोण काय काय करते अजूनपर्यंत. ती मी ॲक्च्युली घ्यायला विसरली या क्लिपमध्ये, पण मी तुम्हाला सांगते की आत्ताची त्यांची जी पिढी आहे त्यांची नावं इथे सगळी लिहिलेली आहेत की कोण कोण आहे. या वाड्यालाच लागून अजून छोटे छोटे वाडे आहेत. त्यानंतर आम्ही आलो आळंदीमध्ये, जे मी तुम्हाला मागास सांगत होते.
आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांचे समोर दर्शन घेऊन आम्ही आलो जेजुरीला. लावा अरे हा मध्ये आला थांब की निघिल बघ. जय मल्हार. मध्ये आम्ही एका ठिकाणी जेवायला पण थांबलो. आम्ही झाडाखाली जेवण केलं. सगळ्यांनी गरम वेगवेगळ्या भाज्या करून आणलेल्या होत्या आणि चपात्या विकत घेतल्या होत्या. पण ती व्हिडिओ करायला राऊंड आणि ओळी कडाक्याची भूक लागली होती तर ते शूटिंगच नव्हती त्याची. जेजुरी गडाच्या मध्यावर आलो की आपल्याला वरून असं खालचं सगळं वातावरण दिसतं की कुठे कुठे काय काय ते. आणि एक खूपच जुनं मंदिर आहे. इथे एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नक्षीकाम आहेत आणि दगडावरती वेगवेगळं काहीतरी कोरलेलं आहे. खूपच छान वाटलं जेजुरीला. मी दुसऱ्यांदा येते जेजुरीला. आधी एकदम पृथ्वी छोटी होती 1-1.5 वर्षाची तेव्हा आम्ही आलो होतो आणि आता परत एकदा मी आली आहे. मंदिरावरती अशा काहीतरी वेगवेगळ्या आकृती कोरलेल्या आहेत की ज्यांचा नक्की अर्थ काय माहीत नाही पण खूपच जुना आहे हे तर कळून आलं. पण इथे कुठे लिहिलेलं नाही की त्या आकृत्या काय आहेत कशा आहेत त्या. पण खूपच छान वाटलं. आणि नेमकं आम्ही त्यावेळेला पोचलो होतो जेव्हा खंडोबा आणि महालक्ष्मीचं लग्न सुरू होतं. अशा वेळेला आम्ही मंदिरात प्रवेश केला होता. ते पण आम्हाला बघायला मिळतं. खूपच छान वाटलं आम्हाला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी फॅमिली कशी वाटली ते पण सांगा कमेंट करून. परत भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.